गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्सवाला दादा ह्या आपल्या युट्यूब चॅनलवरती. आता आपण बघणार आहोत सायन्स 2 चा चॅप्टर नंबर 2 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. 5 मार्क्सचं याचं वेटेज आहे. मोस्टली एक्झामला जे येतं असं इम्पॉर्टंट सेशन वन शॉट विथ इन काही मिनिटात मी तुम्हाला समजवणार आहे. एंटरटेनमेंट्स, IMP नोट्स आणि ह्या IMP नोट्स हँड रिटन फॉर्मॅटमध्ये, PDF फॉर्मॅटमध्ये, 1 लेक्चर 1 पेज ह्या अशा नोट्स तुम्हाला टेलिग्रामला प्रोव्हाइड केलेल्या आहे. टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा, जास्तीत जास्त शेअर करा हे व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला छान अंडरस्टँडिंग होईल. तर चला बघूया चॅप्टर नंबर 2 लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा. व्हेरियस ऑर्गन सिस्टीम ज्या आहेत ना आपल्या बॉडीमध्ये कंटिन्यूस परफॉर्म करत असतात. आपण वेगवेगळ्या कंटिन्यू ऍक्शन परफॉर्म करत असतो पोरांनो. मग कोणकोणत्या रे? डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली परफॉर्म होत असते, रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम आणि कंट्रोल सिस्टीम, आणि सगळ्यात महत्वाचं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, जी की येणाऱ्या पुढच्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहेत. मग आता वेगवेगळ्या ज्या काही क्वालिटी, जे काही वेगवेगळ्या गोष्टी आपण काय परफॉर्म करतो, पूर्ण दिवसभर आपण परफॉर्म करत असतो. मग आता ह्या ज्या गोष्टी आपण परफॉर्म करतो त्या प्रत्येक गोष्टीसाठी या जगात काय पाहिजे? एनर्जी. ह्या गोष्टीचं करायचं असेल तर रिक्वायर काय आपल्याला? एनर्जी. मग ही एनर्जी आपल्या शरीरात तयार कशी होते हे संपूर्ण या चॅप्टरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर चला, पहिले काय रे? कार्बोहायड्रेट्स. काय पोरांनो? कार्बोहायड्रेट्स. ज्यावेळेस मी बोलतोय तुम्हाला काय करायचं? पुस्तक समोर ठेवायचंय. पुस्तकात मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगतोय त्या टिक करत जायचं की त्या IMP तुम्हाला वाचायच्या आहेत. तसं की नोट्स आहेच तुमच्याकडे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही कारणच नाहीये. पण पुस्तक जवळ असू द्या, म्हणजे तुम्हाला जास्त अंडरस्टँडिंग होईल. ओके, चला. कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स कुठं कुठून भेटतं आपल्याला ते बघतो. मिल्क, फ्रुट्स, जॅगरी, व्हेजिटेबल, पोटॅटो, स्वीट पोटॅटो, मेज, रागी, ज्वार, मिलेट, राईस एक्सेट्रा, या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला काय भेटतं? कार्बोहायड्रेट्स. या कार्बोहायड्रेट्स मधून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी भेटते. किती एनर्जी भेटते? 4 किलो कॅलरी. कोणी जर का आपल्याला फिल इन द ब्लँक्स, मॅच द पेअर, कोरिलेशन मध्ये विचारलं कार्बोहायड्रेट्स मधून आपल्याला किती एनर्जी भेटते, तर आपण काय सांगणार? 4 किलो कॅलरी. किती एनर्जी भेटते? 4 किलो कॅलरी. एवढ्या गोष्टी तुम्हाला आतापर्यंत समजल्या आहे. चला नेक्स्ट, सेल्युलर रेस्पिरेशन. ह्या चॅप्टरमधून, चॅप्टर नंबर 2 मधून एक तरी कुठली ना कुठली तुम्हाला डिफरन्स बिटवीन बघायला भेटेल. इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन जेवढे पण आहे मोस्टली ह्या चॅप्टरमध्ये बऱ्याच गोष्टी मी ऑलरेडी कव्हर केल्या आहेत, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. चला, पहिले काय? सेल्युलर रेस्पिरेशन. कोणतं रेस्पिरेशन पोरांनो? सेल्युलर. सेल्युलर रेस्पिरेशनचे 2 वेगवेगळे डिफरंट टाइप्स आहेत. एक आहे तुमचं एरोबिक रेस्पिरेशन, एक आहे तुमचं अनएरोबिक रेस्पिरेशन. आता बघूयात एरोबिक रेस्पिरेशन बद्दल. एरोबिक रेस्पिरेशन ज्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व्ह आहे, जो ऑक्सिजन इन्व्हॉल्व्ह असेल तर ते झालं तुमचं एरोबिक रेस्पिरेशन. अनएरोबिक रेस्पिरेशन ज्यामध्ये ऑक्सिजनचं इन्व्हॉल्वमेंट नाही, ते झालं तुमचं अनएरोबिक रेस्पिरेशन. मग एरोबिक अनएरोबिकचा डिफरन्स बघूया. द प्रोसेस ऑकर इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, ज्याच्यात ऑक्सिजन प्रेझेंट असेल ती झाली तुमची एरोबिक रेस्पिरेशन. ऑब्व्हियसली मग अब्सेंस जिथे असेल ती काय असेल? अनएरोबिक. ज्याच्यात ऑक्सिजन प्रेझेंट असेल ती एरोबिक, ज्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन अब्सेंट असेल ती झाली तुमची अनएरोबिक. त्यानंतर कॉमनली कोणाकोणामध्ये एरोबिक रेस्पिरेशन होतं? आपण ह्युमन, प्लांट्स, ॲनिमल्स यांच्यामध्ये काय होतं? एरोबिक रेस्पिरेशन. जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे त्यांच्यामध्ये कुठं रेस्पिरेशन होतं? अनएरोबिक रेस्पिरेशन. आता एरोबिक रेस्पिरेशन मध्ये एनर्जी रिलीज केली जाते ग्रेट अमाऊंट मध्ये फ्रॉम ATP, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. ATP, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. ATP मधून, म्हणजे आपल्या एरोबिक रेस्पिरेशन मध्ये जास्त प्रमाणात एनर्जी रिलीज केली जाते. अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये लेस अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज करतो ATP. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लुकोज कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो. आपण जे काही अन्न खातो त्याचं कम्प्लिटली ब्रेकडाऊन कुठे होतं? एरोबिक रेस्पिरेशन मध्ये. अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लुकोज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये एंडला जे प्रोडक्ट येतं CO2 आणि वॉटर, आपण ऑक्सिजन घेतो. इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन एरोबिक रेस्पिरेशन होतं. आपल्या शरीरात तयार काय होतं? वॉटर आणि CO2. CO2 आपण सोडतो श्वासमार्गे, आणि वॉटर कामाचं शरीरात राहतं, बिनकामाचं 1 नंबरला जातं. असो, चला. अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये एंड प्रोडक्ट काय? CO2 आणि काय? ऑर्गॅनिक ऍसिड आणि अल्कोहोल. कुठे? अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये. डिफरन्स बिटवीन पार्ट झालाय, पटकन पाठ करून टाकायचं आहे पोरांनो. नोट्स ज्यावेळी भेटतील लगेच लेक्चर झाला की नोट्स वाचायचे, बस डन. हा चॅप्टर तुमचा डन आहे, हा आपला जो लेक्चर बघितल्यानंतर. चला, यानंतर तुमचं आहे एरोबिक रेस्पिरेशन मध्ये आता ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस, TCA, ETC. ग्लायकोलायसिस, TCA, ETC. इम्पॉर्टंट, मोस्ट
IMP क्वेश्चन से हा 1-2 मार्क्सच्या डेफिनेशन विचारू शकतात किंवा डिफरन्स बिटवीन साठी सुद्धा हे 3 विचारले जातात. चला पहिले सुरुवात करूया ग्लायकोलायसिस. आता ग्लायकोलायसिस होतो कुठे? सायटोप्लाझम मध्ये. आपली पूर्ण बॉडी जी ना सेल पासून तयार झाली. मग हा जो एक सर्क्युलर फॉर्म मध्ये सेल असतो, सेलच्या मध्ये तुमचा न्यूक्लियस असतो. मग न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट सेल म्हणजे रिकामी जागा असते ना, तो असतो तुमचा सायटोप्लाझम. मग ग्लायकोलायसिस होतं कुठे? सायटोप्लाझम मध्ये. आता एक छोटीशी गोष्ट सांगतो म्हणजे लवकर लक्षात येईल. ग्लायकोलायसिस म्हणजे काय? आपण जे काय अन्न खातो, आता मला सांगा आपल्या पूर्ण शरीराला एनर्जी लागते. मग आपण पोळी खातो, मग पूर्ण पोळी अशी अंगातून जाते का रे आपल्या? नाही. आपलं काय ग्लुकोज जातं ना, मग हे ग्लुकोज तयार कसं होतं? ग्लायकोलायसिस त्याचं फॉर्मेशन कसं होतं ते आता आपल्याला बघायचंय. ग्लायकोलायसिस कुठं होतं? सायटोप्लाझम मध्ये होतं. मॉलिक्यूल जे ग्लुकोजचे हे ऑक्सिडाइज होतात स्टेप बाय स्टेप ह्या प्रोसेसमध्ये. याच्यापासून आपल्याला 2 मॉलिक्युल्स भेटतात. कोणते कोणते मॉलिक्युल्स भेटतात? पायरुव्हिक ऍसिड, ATP, NADH2, वॉटर हे यामार्फत आपल्याला फॉर्म होतात. म्हणजे बघा ज्यावेळेस आपण ऑक्सिजन घेतो, ऑक्सिजन मुळात का घेतो आपण? ऑक्सिजन घेतो, CO2 का बरं नाही घेत आपण? पोरांनो, ऑक्सिजन ज्यावेळेस आपण घेतो की नाही त्यावेळेस आपण जे काही फूड खाल्लेलं असतं त्याचं ब्रेकडाऊन होतं आणि ब्रेकडाऊन झाल्यावर त्याचे ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होतात. मग याच्यातून 2 मॉलिक्यूल भेटतात, पायरुव्हिक, ATP, NADH2 आणि वॉटर. मग हे जे काही पायरुव्हिक ऍसिड आहे हे काय फॉर्म करतं? हे कन्व्हर्ट होतं ऍसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये. कशामध्ये कन्व्हर्ट होतं? ऍसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये. माझ्या पोरांचं आता ग्लायकोलायसिसची कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. अजिबात रट्टा मारायची गरज नाही. जर समजलं असेल तर पेपरात तुम्ही काहीही लिहू शकतात पोरांनो, त्याच्यावर डिपेंड. चला ग्लायकोलायसिस कुठं होतं? सायटोप्लाझम मध्ये होतं. ग्लायकोलायसिस मध्ये जे ग्लुकोज असतात त्यांचं स्टेप बाय स्टेप ऑक्सिडीकरण होतं, ऑक्सिडाइज होतं. याच्यातून आपल्याला काय भेटतं? पायरुव्हिक ऍसिड, ATP, NADH2. हे जे काही पायरुव्हिक ऍसिड आहे हे कशामध्ये कन्वर्ट होतं? ऍसिटाइल कोएन्झाइम आहे. कशामध्ये कन्वर्ट होतं? ऍसिटाइल कोएन्झाइम आहे. आता हे ना चार्ट फॉर्मॅटमध्ये समजू म्हणजे तुम्हाला बेटर क्लॅरिटी. चला आता ग्लायकोलायसिसची प्रोसेस कशी होते? पहिले कोण आहे? ग्लुकोज आहे. मग ह्या ग्लुकोज पासून काय होतं? तुमचं ग्लायकोलायसिस होतं. या ग्लायकोलायसिस पासून आपल्याला काय काय भेटतं? 2 पायरुव्हिक ऍसिड, 2 ATP, 2 NADH2, 2 H2O म्हणजे पाणी आपल्याला भेटतं. ह्या सगळ्यांचं कंबाईनली काय फॉर्म होतं? ऍसिटाइल कोएन्झाइम आहे. 2 ऍसिटाइल कोएन्झाइम हे सगळ्या गोष्टी आपल्याला फॉर्म होतात. मग आता हा जो ऍसिटाइल कोएन्झाइम आहे हा पुढच्या प्रोसेसकडे जातो. मग पुढच्या प्रोसेसमध्ये काय होतं? पुढची जी प्रोसेस आहे पोरांनो, क्रेब सायकल. ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड, TCA. कोणती आहे? TAC, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. इम्पॉर्टंट. क्रेब हा एक सायंटिस्ट होता, त्याने ही सायकल काढली, त्याने त्याचा शोध लावला म्हणून त्याला क्रेब सायकल म्हटलं गेलं. इम्पॉर्टंट आहे, दोघी एकच आहे, कन्फ्यूज होऊ नका. चला ऍसिटाइल कोएन्झाइम आपल्याला भेटलाय. मग आता हा जो ऍसिटाइल कोएन्झाइम आहे हा एंट्री मांडणार. दया तोड़ दे दरवाजा म्हणजे ते आहे ना कि वो मेरे ख्वाबों का दरवाजा कुछ इस तरीके से तोड़ देती है, तोड़ देती है, तोड़ देती है. मैं मैसेज करता हूं उसे इंस्टा पे, वो अब बस सीन कर कर छोड़ देती है, छोड़ देती है, छोड़ देती है. म्हणजे आपला जो ऍसिटाइल कोएन्झाइम आहे हा एंटर झाला कुठे? तुमच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये. कुठे एंटर झाला? मायटोकॉन्ड्रियामध्ये. याच्यामध्ये होणार पोरांनो सायक्लिक चेन. काय तयार होणार? एक सायक्लिक चेन. म्हणजे सायक्लिक चेन ना हिलाच आपण म्हणतो TCA, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, जी कुठे होते? मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं. आता ऍसिटाइल कोएन्झाइम हा पण कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो आणि ह्या ऑक्सिडाइज झाल्यानंतर याच्यापासून आपल्याला काय भेटतं पोरांनो? CO2, H2O, NADH2, FADH2. समजलंय? ऍसिटाइल कोएन्झाइम आला मायटोकॉन्ड्रियामध्ये. मायटोकॉन्ड्रियामध्ये आल्यानंतर सायक्लिक चेन होते, याला आपण म्हणतो TCA सायकल. ही जी सायक्लिक चेन ही कुठे होते? मायटोकॉन्ड्रियाला ऑपरेट करतो आणि ऍसिटाइल कोएन्झाइमचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं पोरांनो? CO2, H2O, NADH2, FADH2. आता NADH2, FADH2 नक्की काय ते आता बघूया. चला यानंतर हे जे सगळे मॉलिक्यूल आपल्याला भेटले हे कशात येणार? आता ETC, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. कशात येणार आहे पोरांनो? ETC, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. मी बोलतोय माझ्या मागे रिपीट करा. रिपीट केलं लक्षात राहील. लक्षात राहिलं पेपरमध्ये लिहिता येईल. पेपरमध्ये लिहिता आलं चांगले मार्क्स 100%. चला मॉलिक्यूल ऑफ NADH2, FADH2 हे पार्टिसिपेट होता इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये. कुठे ट्रान्सफर होता? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये येतात. आता NADH2 पासून आपल्याला काय भेटतं? 3 मॉलिक्यूल ऑफ ATP आणि FADH2 पासून आपल्याला काय भेटतं? 2 मॉलिक्यूल ऑफ ATP, ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट, ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. समजलं? NADH2 पासून 3 मॉलिक्यूल ATP चे भेटतात, FADH2 पासून 2 मॉलिक्यूल ATP चे भेटतात. क्लिअर आहे? चला आता NADH2 FADH2 चा फुल फॉर्म. NADH2 काय तुमचा?
निकोटानामाइड ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड, FADH2 फ्लॅव्हिन ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. समजलंय तुम्हाला? चला फक्त बेसिक त्यांचं फुल फॉर्म लक्षात ठेवा. आता हे जे 2 चार्ट दिसत आहे बाबा रे इम्पॉर्टंट आहे. वन ऑफ द मोस्ट IMP दोघींपैकी एक भरपूर वेळा कधी ना कधी विचारला गेलेला आहे आणि आता सुद्धा विचारण्याची शक्यता आहे. हे 2 चार्ट IMP पाठ करा. जी प्रोसेस मी आता सांगितली ना पोरांनो, तीच याच्यामध्ये चार्ट फॉर्मॅटमध्ये सांगितलेली. आय होप सो तुम्हाला एवढं तर लक्षात ठेवावं लागेल. नाही लक्षात आलं ना, तुम्हाला ज्या काही नवनीत किंवा जे काही गोष्टी तुम्ही वापरतात नोट्स, त्याच्यात ज्या काही फिल इन द ब्लँक्स आहे ना दिलेल्या, ॲटलिस्ट त्या फिल इन द ब्लँक्स पाठ करा. प्रिव्हियस इयरचे पेपर आहे ना, त्याच्यात ज्या फिल इन द ब्लँक्स दिलेल्या फक्त तेवढं तर पाठ करा रे, तेवढं तर करावं लागेल आपल्याला. चला नेक्स्ट, फर्मेंटेशन. डेफिनेशन IMP पोरांनो येते. फर्मेंटेशन काय? पायरुव्हिक ऍसिड आहे. पायरुव्हिक ऍसिड कुठे भेटलं होतं रे पोरांनो आपल्याला? यस, ग्लायकोलायसिस मध्ये भेटलं होतं. कुठे भेटलं होतं आपल्याला? ग्लायकोलायसिस. आता हे जे पायरुव्हिक ऍसिड आहे हे कुठून भेटतं? ग्लायकोलायसिस पासून. मग याचं कन्व्हर्जन कशात होतं? ऑर्गॅनिक ऍसिड किंवा अल्कोहोलमध्ये कन्व्हर्जन होतं. कोणाच्या मदतीने होतं? एन्झाईम्सच्या मदतीने होतं. कोणाच्या मदतीने? एन्झाईम्सच्या मदतीने. मला सांगा, काहीतरी केल्याने काहीतरी होणार. मग पायरुव्हिक ऍसिडचं कन्व्हर्जन ऑर्गॅनिक ऍसिड किंवा अल्कोहोलमध्ये होण्यासाठी कोणी ना कोणी मदत करणार. मग हे मदत कोण करणार पोरांनो? तुमचे एन्झाईम्स. आणि ह्या प्रोसेसला तुम्हाला म्हणायचंय फर्मेंटेशन. काय म्हणायचंय रे? फर्मेंटेशन. चला लक्षात आलेलं आहे. इम्पॉर्टंट. व्हाय डू फील टायर आफ्टर एक्सरसाइज? एक्सरसाइज केल्यानंतर तुम्ही थकता का? थकतात ना पोरांनो तुम्ही? हा क्वेश्चन IMP, वन ऑफ द मोस्ट IMP. तुम्ही म्हणणार दादा तू केव्हाचा IMP सांगतो. मी पहिलेच बोललो होतो, IMP वन शॉट रिव्हिजन आहे. पेपरात येण्याची ज्यांची शक्यता आहे, जे येणारच असेच क्वेश्चन मोस्टली मी तुम्हाला इथे सांगणार आहे. कमी दिवस उरलेत ना, सगळंच वाचून काही फायदा आहे का? नाही. चला आता व्हाय वी विल टायर्ड आफ्टर एक्सरसाइज. एक्सरसाइज केल्यानंतर आपण थकतो का? अवर मसल सेल, आपली जे आपण एक्सरसाइज करतो, मग आपले जे सेल्स आहे डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत, काय पोरांनो? सेलच सेल आहे. पूर्ण बॉडी कशापासून बनली आहे? सेल. मग आपले जे सेल आहे, मसल्स आहे, ते परफॉर्म करतात अनएरोबिक रेस्पिरेशन. केव्हा? ज्यावेळेस आपण एक्सरसाइज करतो. आपण नॉर्मली काय परफॉर्म करतो? एरोबिक. पण ज्यावेळेस आपण एक्सरसाइज करतो तेव्हा आपले मसल्स कुठलं रेस्पिरेशन परफॉर्म करता? अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करता. ड्यू टू याच्यामुळे लेस अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस होते. तुम्ही त्याच्यात बघितलं असेल, अनएरोबिक रेस्पिरेशन आणि एरोबिक रेस्पिरेशन मध्ये कोण लेस अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस करतो? अनएरोबिक. ज्यावेळेस आपण एक्सरसाइज करतो त्यावेळेस आपण कोणतं रेस्पिरेशन करतो? अनएरोबिक रेस्पिरेशन करतो. म्हणून ज्यावेळेस आपण अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतो तेव्हा एनर्जी पण काय? लेस प्रोड्यूस होते. लॅक्टिक ऍसिड अक्युमुलेट ड्यू टू विच फील टायर्ड. आणि ह्या गोष्टीमुळे जर एनर्जी लेस झाली तर आपल्याला काय फील होतं? टायर्ड. 2-3 पॉईंट आहे पोरांनो. चिपकवण्या, एनएरोबिकची डेफिनेशन बद्दल चिपकवण्या. सिंपल आहे. चला पाठ करायचा आहे. मोस्ट IMP रे पोरांनो. येणार म्हणजे येणार, 100% येणार. असे काही क्वेश्चन जे ह्या पूर्ण PPT मध्ये, या पूर्ण चॅप्टर मध्ये जे सांगतोय ते येणार. 100.3.4% येणार आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचा छान अभ्यास करायचा आहे. आता एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट प्रोटीन्स. आता आपण जे काही एनर्जी आपल्याला भेटते, प्रोटीन्स जे आपल्याला भेटतं, एकाच फॉर्म मधून भेटतं का? मी तर सर पोळीच खातो, पोळीमधूनच आपल्याला एनर्जी भेटते. आपल्याला तर नॉनव्हेजची तंगडीच लागते. नॉनव्हेज खाऊ नका, अजिबात खाऊ नका. चला ऐका, आता जे काही आपल्याला एनर्जी भेटते ना पोरांनो, एकाच गोष्टीपासून भेटते का? नाही, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी त्याच्यामधून आपल्याला एनर्जी भेटते. मास्तर येणार काय? 100%. 100.3.4% हा टॉपिक येणार आहे. मग तुम्हाला कोरिलेशन मध्ये विचारले जातील, फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारले जातील, व्हॉट एव्हर चार्ट मध्ये विचारले जातील. हा टॉपिक येणार म्हणजे येणार आहे. चला, प्रोटीन आर द मायक्रोमॉलिक्यूल फॉर्म बाय बॉन्डिंग टुगेदर. प्रोटीन कसं तयार होतं? बॉन्डिंग. कशाने तयार होतं पोरांनो? बॉन्डिंगने तयार होतं. कोणाच्या? मेनी अमायनो ऍसिड. अनेक अमायनो ऍसिड एकत्र आल्यावर त्यांचा एक बॉन्ड होतो, त्याच्यापासून आपल्याला प्रोटीन भेटतं. 4 किलो कॅलरी एनर्जी आपल्याला भेटते पर ग्रॅम प्रोटीन मधून. कार्बोहायड्रेट मधून आपल्याला किती भेटत होती? 4 किलो कॅलरी. प्रोटीन मधून पण पर ग्रॅम आपल्याला किती एनर्जी भेटते? 4 किलो कॅलरी. आता पूर्ण चार्ट बघा अमायनो ऍसिडचा. बोन्स आहे, बोनसाठी कुठलं प्रोटीन लागतं? ओशन. कुठलं प्रोटीन आहे? ओशियम. सेल्स मध्ये व्हेरियस प्रोटीन ऑफ सेल मेम्ब्रेन, व्हेरियस एन्झाइम्स. पॅनक्रियाज, इन्सुलिन, ट्रायप्सिन. पॅनक्रियाजचं कुठलं प्रोटीन आहे? इन्सुलिन, ट्रायप्सिन. पॅनक्रियाजचं कुठलं प्रोटीन आहे? इन्सुलिन, ट्रायप्सिन. पिच्युटरी ग्लँड. शिवी नाही आहे ही, पिच्युरिटी ग्लँड. हा, व्हेरियस हार्मोन्स मधून इथं प्रोटीन भेटतं. मसल्स, ऍक्टिन अँड मायोसिन फ्लेक्झिबल प्रोटीन आहे. ऍक्टिन आणि मायोसिन. मसलसाठी कुठलं प्रोटीन लागतं? ऍक्टिन आणि मायोसिन लागतं. ब्लड, ब्लडसाठी हिमोग्लोबिन, अँटीबॉडीज. पाठ करा.
रट्टा मारा पण करा रे करा, पेपरला येणार आहे. चला यानंतर आता व्हिटॅमिन्स. हा क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारला गेलाय. मोस्टली जो पार्ट 2 चा पेपर असणार आहे ना, याच्यात फार थेअरी बऱ्यापैकी लास्ट इयर रेस लिहायला लावली होती, पण जर अगोदरचे पेपर जर तुम्ही चेक केले ना, नुसतं थेअरीच नाही आहेत, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चनवर खूप जास्त फोकस असतो. लास्ट इयर थोडा पेपर गणलाय, ह्यावेळेस कदाचित जास्त ऍक्टिव्हिटी येण्याची शक्यता आहे, त्यामुळे ऍक्टिव्हिटीचे क्वेश्चन मी याच्यात ऍड करतोय. चला, राईट द मेन 2 टाइप्स ऑफ विटॅमिन्स. विटॅमिनचे 2 वेगवेगळे कोणते टाइप्स आहेत? एक आहे तुमचं फॅट सोल्युबल, एक आहे वॉटर सोल्युबल. एक आहे फॅट सोल्युबल, एक आहे वॉटर सोल्युबल. विटॅमिन्सचे 2 टाइप्स. आता तुम्हाला सांगायचंय वॉटर सोल्युबल कोणते आणि फॅट सोल्युबल कोणते. आता सगळ्यात पहिले कोणते कोणते विटॅमिन्स आहेत? एडेक बीसी. विटॅमिन्स कोणकोणते? एडेक बीसी, बॉम्बेवाली चाय बीसी. आता ऐका, हे जे एडेक बीसी आहेत ना, याच्यात एडेक जे तुमचे हे आहे फॅट सोल्युबल, बीसी जे आहे तुमचे वॉटर सोल्युबल. लक्षात राहील ना आता? एडेक बीसी. बीसीचा अर्थ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो, प्लीज. हा, चला यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जो विचारला जाऊ शकतो तुमच्या गिव्ह रिझन्स मध्ये, व्हॉट एव्हर, कुठे ना कुठे. हे बघा, जो तुम्हाला पॅटर्न मी तुम्हाला दिलेला ना पोरांनो, हा याचा अर्थ असा नाही की फक्त क्वेश्चन आणि आन्सर मध्येच विचारलं जाईल. याचं कुठे ना कुठे रिलेशन लागणार. म्हणजे शिकवतोय जे तुम्हाला दिसतंय त्याचा संबंध पेपराशी असणार आहे. चला, सेल डिव्हिजन का इसेन्शियल आहे, का गरजेचं आहे आपल्या लाईफमध्ये सेल डिव्हिजनचं होणं? बघा, वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सेल डिव्हिजन होणं ही एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची. आता अ न्यू ऑर्गॅनिझम फॉर्म, जो एक नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म होतो फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन मध्ये. सेलचं डॅमेज डिव्हिजन होतं, एका ऑर्गॅनिझम जो फॉर्म आहे त्याच्यापासून एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. सेकंड, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रोअप होता अँड इनिशिएटेड बॉडी कॅन बी रिस्टोर होते, आपली बॉडी रिस्टोर करू शकतो. रिक्वायर ऑफ वाउंड हिलिंग. आपल्याला थोडंफार खर्चटलं पुरवणं, आपण असं म्हणतो का, अरे बापरे आता मला ऑपरेशन करावं लागेल, डायरेक्ट दवाखान्यात जातो, असं होतं का? नाही, ऑटोमॅटिक जखम चांगली होती. मग रात्रीतून कोणी येतं का आपल्याकडं करायला चांगलं? नाही. मग होतं कसं काय? हे होतं पुराणो कारण सेल डिव्हिजन होत असतात. लहानाचे आपण मोठे झालोय, एक नॉर्मल विचार करा ना, आपण लहानाचे मोठे झालो, डायरेक्ट कसं काय झालोय पोरांनो? असं कोणी असं ताणलंय का आपल्याला असं बेकार? नाही. मग मोठं कसं काय झालं? विचार करा, लहानपणापासून ते मोठं होण्यापर्यंत आपल्यात काही ना काही चेंजेस झालेले आहेत. मग चेंजेस काय? मी सांगितलं ना, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत काय आहे? सेल आहे. म्हणजे सेल वाढत गेले. मग सेल वाढत गेले म्हणजे सेलचं काय होत गेलं? डिव्हिजन होत गेलं. मग सेल डिव्हिजन होणं म्हणजे आपली काय बॉडीची ग्रोथ होणं. असं रिक्वायर फॉर द फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल. आपल्या शरीरात ब्लड सेलचं फॉर्मेशन होण्यासाठी सुद्धा सेल डिव्हिजन ही इसेन्शियल प्रोसेस आहे. लक्षात आलेलं आहे? इम्पॉर्टंट आहे. चला, यानंतर आहे मिटोसिस मिओसिस. ह्या टॉपिक बद्दल सांगताना एक गोष्ट सांगतो, पुस्तकात मिटोसिसचे बरेच फेजेस आहेत, मिओसिसचे पण बरेच फेजेस आहेत. मिओसिस तुम्ही इग्नोरन्स देऊ शकतात, मिटोसिसला इग्नोरन्स देऊ नका. मिओसिस आतापर्यंत कधीच विचारलं गेलेलं नाही. मग तुम्ही म्हणा, दादा ह्यावेळेस विचारलं पण देऊ शकता. हा, मग करा. पण आता ज्या पोरांना व्हायचंय पास, दादा आम्हाला फक्त पास व्हायचंय, मार्काशी काही घेणं देणे, डिफरन्स बिटवीन करून जा. काही न लिहिण्यापेक्षा काहीतरी लिहिलं कधी पण बेस्ट आहे की नाही? बस मग हा डिफरन्स लिहून आले, काही ना काही तर मार्क देईल ना तो, न लिहिण्यापेक्षा तर बरं आहे. चला, मिटोसिस आणि मिओसिसचा डिफरन्स काय सांगतो. मिटोसिस टेक प्लेस इन अ सोमॅटिक सेल. सोमॅटिक सेलमध्ये कोण तुमचा मिटोसिस. मिओसिस टेक प्लेस इन अ जर्म सेल. आता आपली जी बॉडी ना, मी तुम्हाला सांगितलं जे वाउंड हिलिंगसाठी कामा येतो तुमचा मिटोसिस, जेनेटिक मटेरियल, कामाच्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठे येणार? तुमच्या मिओसिसमध्ये. ऑकर इन बोथ सेक्शुअल ॲज वेल ॲज असेक्शुअल रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम. मिटोसिस सेक्शुअल मध्ये पण होतं, असेक्शुअल मध्ये पण होतं. मिओसिस ऑकर इन सेक्शुअल रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम. ऑब्व्हियसली पोरांनो, आता मला सांगा, जेनेटिक मटेरियल हे कोणामध्ये येणार? सेक्शुअल लोकांमध्येच येणार ना, का असेक्शुअल लोकांमध्ये येणार आहे? असेक्शुअल स्वतःच स्वतः करतात ते रिप्रोडक्शन, ते झाले असेक्शुअल. इकडे स्वतःच स्वतः चालणार आहे का? नाही. म्हणून जे काही असेक्शुअल आहे, जे काही सेक्शुअल आहे, यांच्यामध्ये कोण आहे? मिओसिस आहे. चला, मिटोसिस सेल डिवाइड ओनली वन्स. मिटोसिस मध्ये एकदाच सेलचं डिव्हिजन होतं. मिओसिस देर आर 2 सेल डिव्हिजन. मिओसिस फर्स्ट, मिओसिस सेकंड, अशा 2 डिव्हिजन्स आहेत. मिटोसिस क्रोमोझोम नंबर रिमेन कॉन्स्टंट. मिटोसिस मध्ये जो क्रोमोझोमचा नंबर हा कॉन्स्टंट असतो आणि क्रोमोझोमल नंबर जो मिओसिस मध्ये हा डिप्लॉइड पासून हॅप्लॉइड पर्यंत होतो. कशामध्ये? मिओसिस मध्ये. म्हणजे क्रोमोझोम जो पेअर फॉर्म मध्ये असतो हा काय? सिंगल फॉर्म मध्ये तयार होतो मिओसिस मध्ये. इम्पॉर्टंट वन शॉट, आपल्या या पूर्ण चॅप्टर नंबर 2ची रिव्हिजन झालेली. बेस्ट जेवढ्या पण नोट्स आहे
जेवढे पण ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे ह्या पूर्ण ह्या चॅनलवर येणार आहे. चॅनलला मस्त सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या नोट्स शेअर करा आपल्या सगळ्या मित्रांपर्यंत, जेणेकरून सगळ्यांना पर्यंत या नोट्स पोहोचल्या पाहिजे. छान अभ्यास करा. सायन्सवाला तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तुम्हाला कुठल्या गोष्टी हव्या आहेत मला सांगा. फ्री ऑफ कॉस्ट आपल्या तळागाळातल्या मराठी पोरांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.